नमस्कार. मीट द नी एक्सपर्टच्या या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करतो. डॉक्टर पराग, आजही नेहमीप्रमाणे आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आम्ही तुमच्याशी ज्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेच्या आजूबाजूला असलेल्या तुमच्या मनातल्या शंका आणि या सर्जरीशी रिलेटेड, या शस्त्रक्रियेशी रिलेटेड असलेली लोकांच्या मनातली भीती, याच्याबद्दल सर आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे. थँक्यू सो मच अगेन आज आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू डॉक्टर सौरभ. मी नेहमीच म्हणतो की मीट द नी एक्सपर्ट या कार्यक्रमात मला बोलायला खूप आवडतं. माझ्या श्रोत्यांशी, रुग्णांशी एक कनेक्शन ह्या मार्फत होते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद की आपण पुन्हा एकदा मला मीट द नी एक्सपर्ट ह्या कार्यक्रमात बोलवले. धन्यवाद सर. सर, आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटशी किंवा आपल्या यूट्यूब व्हिडिओजवर आलेल्या कमेंट्स किंवा मेसेजेसमधनं बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये टोटल नी रिप्लेसमेंटबद्दल ज्या शंका आहेत किंवा ज्या भीती आहेत त्याच्याबद्दल बोललो आहे आणि त्याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. पण बिफोर दॅट तुम्ही मला सांगू शकाल का की जे पेशंट्स तुमच्याकडे येतात त्यांच्या मनात जनरली काय शंका असतात किंवा तुम्हाला सातत्याने विचारले जाणारे कुठले प्रश्न आहेत? नक्कीच. एकदा जेव्हा मी रुग्णाला टोटली रिप्लेसमेंट म्हणजे कृत्रिम सांधारोपण ही शस्त्रक्रिया सांगतो आणि जेव्हा तो रुग्ण ही शस्त्रक्रिया करायला तयार होतो त्याच्या मनात खूप प्रश्न असतात. दोन महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ऑपरेशननंतर खूप दुखेल का डॉक्टर? हे दुखणं आत्ता आहे ते तरी मी थोडंफार सहन करू शकतो, पण ऑपरेशननंतर कितपत दुखापत राहील, कधी मला चालता येईल, किती दिवस दुखणं राहील, हा एक खूप प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो. आणि दुसरं म्हणजे की ऑपरेशननंतर मला चालता तर येईल ना, मी बेड रिडन म्हणजे अंथरुणावर पडून तर नाही राहणार ना, असे एक प्रकारची भीती त्यांच्या मनात असते. कारण कोणतरी त्यांना भेटलेलं असतं, त्यांच्या नातेवाईकांची किंवा त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाची शस्त्रक्रिया झालेली असते आणि त्यांचा तो एक्सपिरियन्स एवढा चांगला नसतो. त्यामुळे ह्यांच्या मनात एक भीती असते. ऑपरेशन तर करायला तयार आहे, पण ऑपरेशननंतर चालता तर नीट आलं पाहिजे, झोपून तर नाही राहायला पाहिजे, आहे ती कंडिशन बरी आहे अशी म्हणायची वेळ तर नाही आली पाहिजे. या शंका बऱ्याच वेळा विचारल्या जातात.